जेपी नोज गार्डन परिसर है जो विवादों से हमेशा घिरा रहता है और ऐसा एक विवाद यहाँ पर नवरात्रि में हुआ था जब किसी समाज कंटक ने यहाँ पर चालू नवरात्रि में अंडा फेंककर उनका धर्म भ्रष्ट करने की कोशिश की थी, जिसके चलते जो है यहाँ पर माहौल काफ़ी गरमाया हुआ है। नमस्कार, मैं हूँ केतन बारिया और आप देख रहे हैं हम तो पूछेंगे। दर्शकों, आज फिर मैं जो है जेपी नोज गार्डन परिसर में गणपति मंदिर के पास आया हूँ। यहाँ पर जो है कुछ देर पहले ही महाराष्ट्र के मंत्री नीतीश राणे जो है यहाँ पर आए थे और उन्होंने जो है पुलिस वालों को और मुसलमानों को कोसते हुए यहाँ पर कई बयानबाजी की और साथ ही साथ जो है यहाँ ये देश को हिंदू राष्ट्र घोषित करते हुए कहा है कि ये हिंदू राष्ट्र है, यहाँ पर किसी और जाति या प्रजाति की चलेगी नहीं, यहाँ पर पहला हिंदू का ही सोचा जाएगा। तो आइए रूबरू होते हैं उनसे और जानने की कोशिश आपको दिखाते हैं कि उन्होंने मुसलमानों के प्रति या यहाँ पर जो विवादित व्यक्ति है मोहसिन उसके प्रति और देश के लोगों के प्रति क्या कहा। महादेव सुस्वागतम सुस्वागतम। जय श्री राम, जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। के जिथे ते राहत आहे तिथे आपली सोसायटी आहे, ते हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र। आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिला हिंदुत्व ही बघितलं जाणार, मग सगळ्या जणांना मोजलं जाणार हे तरी लक्षात ठेवावं। हे आता तिथून पण आपल्या बाल्कनीतून मला ऐकत असेल, लपून छपून इथे पण कोण आले असतील त्यांचे ते सगळ्या कॉन्टॅक्टला मी सांगेन, परत इकडे कुठलाही हिंदूला अगर कोणी त्रास दिला तर मग इथे दोन थायटाट होईल, कोणाला सहन होणार नाही। ही महादेवाची भूमी आहे, लक्षात ठेवा। महादेवाची इथे फक्त आई जाऊ महादेवच करणार, बाकी काही चालणार नाही। आणि हे जे राज्य सरकार, हे जे राज्य सरकार आहे, हिंदूंचं राज्य सरकार आहे, लक्षात ठेवा। हिंदूंच्या मतांवर, हिंदूंच्या आशीर्वादामुळे आज आम्ही आमदार आणि मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर आलोय, लक्षात ठेवा। म्हणून
मौसम अगर सुन रहा होगा तो अच्छी तरह से सुन, ये तेरा अब्बा का पाकिस्तान नहीं है, ये मेरे महादेव का हिंदुस्तान है, हिंदुस्तान। और वहां पे मेरे किसी भी हिंदू समाज को कोई भी मेरे बहनों की तरफ कोई भी गंदी नजर से इन लोगों में से देखेगा ना, तो फिर तीसरी आंख खोलनी हमको भी आती है, ये याद रखना। फिर कोई शुक्रवार को मदद करने नहीं आएगा तुम लोग। हमारी सरकार ये हिंदुओं की सरकार है, ऐसा हालत करेंगे ना कि शुक्रवार को गैस सिलेंडर भी ऊपर नहीं आएगा। आणि मी जे पण आमच्या पोलीस खात्याचे प्रतिनिधी इथे उभे आहेत, आमच्या देवाभाऊचं सरकार आहे, लक्षात ठेवा। आमचे देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे गृह खातं आहे। कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याने अगर त्यांचं नाव खराब केलं ना तर आम्ही सहन करणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय, सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन जातोय। काही जे मोजके अधिकारी जे पोलीस डिपार्टमेंटचं नाव जे खराब करतायत ना, धमक्या काय देतायत, मेसेज काय पाठवतायत, सगळी माहिती आता माझ्याकडे आहे। आणि माझ्याकडे माहिती आहे ना, तुम्हाला खूप भारी पडेल, लक्षात ठेवा, खूप भारी। आमचं सरकार असताना, या हिंदुत्वादी सरकार असताना कुठलाही हिंदूला असुरक्षित वाटता कामा नये, हे पहिलं कुठेतरी नोंद करून ठेवा। तुम्हालाही सगळ्या जणांना, माझ्या हिंदू समाजाला सांगेल, या कुठल्याही जिहाद्यांना इथं वळवळ करून देऊ नका। हा तुमचा देश आहे, ही माती तुमची आहे, हे काय पाकिस्तान आणि इस्लामाबाद आणि कराची नाही आहे। आता मलाही बघून दे, याच्यानंतर काय वळवळ करतात, कुठल्या नेत्याला इकडे घेऊन येतो तो अब्बू अब्बू डब्बू, कोणाला घेऊन येतो, सगळ्यांची औषध आहेत आमच्याकडे। मग इथे बसून माझ्या कुठल्याही हिंदू समाजाला कोणालाही अगर वाकड्या नजरेने बघितलं, किसी को भी अगर गंदी नजर से तुम लोग देखेंगे, जिधर से भी मेरे को अभी सुन रहे हैं ना, याद रखना, वापिस मस्ती करोगे ना तो बहुत तकलीफ होने वाली है, फिर शुक्रवार को इतना याद रखना। हम लोग किसी के रास्ते में आते नहीं, और कोई रास्ते में आता है ना तो उसको छोड़ते भी नहीं, समझ के लेना आपको। म्हणून आपल्या सगळ्या जणांना विश्वास देतो, सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेला आहे, फडणवीस साहेबांकडे मुख्यमंत्री म्हणून सगळी माहिती दिली आहे। काही जे मोजके जे पोलीस अधिकारी आहेत, जे इथं मस्ती करतायत, त्यांची नावं सकट, फोटो सकट दिलेला आहे। कुठल्याही माझ्या हिंदू माता भगिनींकडे या लव जिहादच्या नावाने कोण वाकड्या नजरेने बघितलं ना, तो परत कधी लव करण्याच्या हालतमध्ये तुम्हाला कोणी ठेवणार नाही। ही सगळी वळवळ आहे ना, ही सगळी वळवळ त्या लेके आना हो बड़े वो इधर, इसको वो नीतीश राणे आए इधर। म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो, कुठल्याही दहशतीत राहू नका, कोई डर में आपको रहने की जरूरत नहीं है। सरकार का प्रतिनिधि बन के मैं इधर आया हूँ, इसके बाद मैं जाने के बाद अगर एक भी कोई घटना इधर हुई तो वापिस 2 घंटे में नीतीश राणे इधर वापिस आएगा, और अगली बार अकेला नहीं आएगा, ये लगता है, याद रखना, अकेला नहीं आऊंगा। तो इसलिए आप सभी को तहे दिल से धन्यवाद दूंगा कि आप बहुत बड़ी ताकत से इधर आज मेरा आप लोगों ने स्वागत किया। तुमच्या सगळ्या जणांचं मनापासून धन्यवाद देतो।
हिंदू राष्ट्र आहे हा कधी विसरू नका. इथे भगवान फडकणार, इथे हिरव्याची वळवळ चालणार नाही, इथे जिहाद्यांची वळवळ चालणार नाही. आणि त्यांना कसा ठेचायचंय ना आम्हाला सगळ्यांना गोष्टी माहिती आहे. म्हणून परत एकदा आपल्या सगळ्या जणांचे मी आभार मानतो. तुम्हाला एकच सांगतो, आम्ही सगळेजण ताकदीने मुख्यमंत्रीपासून सरकारवरून तुमच्या बरोबर आम्ही उभे आहोत. हे फक्त तुम्ही डोक्यात ठेवा. प्रत्येक हिंदू सण, मग नवरात्र असो, दिवाळी असो, गणेश चतुर्थी, प्रत्येक सण हे गाजा वाजतच जोरात झालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. पुढच्या येणारी वरा जयंती अशी साजरा करा, सगळे ते सगळे पळायला पाहिजे तुमच्या सोसायटीकडून. म्हणून कधी कधी हाही विचार करा, घरामध्ये आपण कुत्र्यांना पाळतो चांगली गोष्ट आहे, पण एक दोन डुक्कर पाळले तर काही चुकीचं नाही आहे. सगळे विषय सुटतील, त्याच्यानंतर प्रयोग करून बघा आणि मला मेसेज करून सांगा आजचे वाद किया की नाही. म्हणून परत एकदा आपल्या सगळ्या जणांचे आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम. तो आपने देखा मंत्री नीतीश राणे ने किस तरीके से यहाँ पर मोहसिन को और जो हिंदू समाज से जो खिलवाड़ करते हैं उनको किस तरीके कोसाया और किस तरह की चेतावनी दी. मगर अक्सर ये देखा गया है कि मीरा भाईंदर शहर जो है कुछ वर्षों से जो है एक टारगेट पॉइंट बनते जा रहा है कि यहाँ पर भाषावाद को लेकर, प्रांतवाद को लेकर या जातिवाद को लेकर जब कभी भी देश भर में कहीं भी कोई घटना घटती है तो पहले मीरा भाईंदर को टारगेट किया जाता है. और इस शहर में जो है बाहर के नेता आकर जो है यहाँ बयानबाजी करके यहाँ के आपस के भाईचारे को खराब करने की कोशिश करते हैं. मगर यहाँ के दोनों भी आमदार जो है वो हिंदू विचारधारा से या यूँ कहो तो हिंदू पक्ष की विचारधारा से ही आते हैं. मगर आज तक उन्होंने इस विषय में चुप्पी साझे रखी है. ऐसे में लोगों के मन में ये शंका हो रही है कि क्या यहाँ के स्थानिक आमदार या यहाँ का जो मंत्री है वो यहाँ के प्रश्नों को छुड़ाने के लिए सक्षम नहीं है क्या. अब इस विषय में आगे क्या मोड़ लेता है ये खबर को हम आगे आपको बताते रहेंगे. तब तक मेरे साथ में बने रहिए, यानी कि कैमरामैन प्रभात बिंता के साथ केतन बारिया, मीरा रोड.